हे निमंत्रण पत्रिका आपल्या सर्वांना देण्यात आलेली आहे। हे काही गरिबांची चेष्टा करण्यासाठी नाही केलेली आहे, पण हे सरकारला एक समज देण्यासाठी आणि सरकार गोरगरिबांच्या बाबतीत काय करते हे दाखवण्यासाठी ही पत्रिका तयार केलेली आहे। पंतप्रधानांनी अनेक भाषणामध्ये असं घोषित केलं होतं की मार्च 2022 तक इस देश में हर बेघर के ऊपर घर रहेगा, हर बेघर को एक छत मिलेगी करके त्यांचे अनेक भाषणे आम्ही काढलेले आहे। आणि पंतप्रधानांच्या नावाने जे स्कीम आहे त्याची रिव्ह्यू करण्याची जबाबदारी जी आहे ते अर्बन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट कमिटी आहे, ज्याचा मी एक सदस्य आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कमिटीचा सदस्य आहे। अनेक शहरांमध्ये अनेक म्हणजे जे शहरामध्ये हे पंतप्रधान आवास योजना दिले गेलेली आहे तिथे ते संपूर्ण झालेले आहे, लोकांना वाटण्यात आलेलं आहे। आणि आज आमच्या शहराची परिस्थिती अशी आहे की आम्हाला आतापर्यंत जागाही जे डिक्लेअर झाली होती तेही गेली। मॅटर ईडीकडे कशा गेला का गेला आहे ते एक वेगळी गोष्ट आहे, पण एक 50,000 लोक जे एक आतुरतेने वाट पाहत होते की आपल्याला हे घर आपल्याला आता मिळणार आहे पंतप्रधानांच्या नावाने, ते मिळत नाही होता। मी जेव्हा रिव्ह्यू केलं माझ्या कमिटीमध्ये तर मला असं निष्पन्न झालं की आपल्या शहरामध्ये का याची सुरुवातही नाही झाली। मग मी महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग्स घेतली आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की त्या कमिटी समोर 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथे दिल्लीला आम्ही बोलवले होते आणि त्यांची साक्ष घेतली होती। त्या मीटिंगमध्ये आम्ही 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेक्रेटरी लेव्हलचे ऑफिसर पण मंत्रालयातून आम्ही बोलवले होते आणि त्यावेळी निर्णय घेण्यात आला होतं की आपल्याला हे लवकरात लवकर करायचे आहे। म्हणजे 28 दिवसामध्ये ते सर्व प्रक्रिया आपण पूर्ण केली, त्याचा पैसा आहे तो तिथे सँक्शन झाला। कारण मार्चच्या नंतर केले असते तर ते आपल्याला स्कीम मिळाली नसती। अब ये है कि गरीबों को तो घर नहीं मिल रहा, लेकिन प्रधानमंत्री का एक बात मुझे समझ में आई कि हर बेघर को घर देंगे, गरीबों के घर का सपना हम पूरा करेंगे। अब हमको ये लगा कि पंतप्रधान का बोलने का मकसद ये था कि गरीबों के घर का सपना जो है वो घर उन्हें सपनों में ही मिलने वाला है, हकीकत में नहीं मिलने वाला है। तो वो घर कैसा होगा, तो ये घर ऐसा हो सकता है, ये घर जो बनाए हैं हमने ये ऐसा कर। और इसका कल के दिन हमने एक कार्यक्रम रखा है स्मार्ट सिटी ऑफिस आमखास मैदान के अंदर से बॅकग्राऊंड के अंदर हम स्मार्ट सिटी ऑफिस दिखा के आणि ह्या गोरगरीब लोकांना घरं वाटप करण्यासाठी म्हणजे आयडियली कोण असायला पाहिजे, ज्यांची पार्टीचे पंतप्रधान तिथे बसलेले आहेत, ते पंतप्रधान माझेही आहे, पण त्यांची जबाबदारी जास्त आहे कारण त्यांचे पंतप्रधान त्यांची पार्टीचे आहे। म्हणून आम्ही डॉक्टर भागवत कराड केंद्रीय मंत्री, रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत ज्यांना खूप सारी गोष्टीसाठी टाइम आहे, पण ह्या गोरगरिबांसाठी ना पालकमंत्री असू द्या, ना अतुल सावे साहेब असू द्या किंवा दानवे साहेब असू द्या किंवा हे जे सगळे नेते आहे मोठे मोठे, संजय शिरसाट साहेब तर टीव्हीवर खूप, तर एकदाही असं सांगितलं नाही की हे 50,000 लोकांच्या गरिबाचं काय होणार आहे। म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे, अधिकाऱ्यांनाही हे पाठवलेले आहे निमंत्रण पत्रिका, आपल्यालाही उद्या हे कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी 5 वाजता। आमचे माझे जागीरदार साहेब, आमचे असरार भाई आणि प्रांतोष वाघमारे यांनी हे घरं तयार केलेली आहे आणि उद्या एक छोटासा एक कार्यक्रम ही गोरगरीब लोकांना बोलवावून आम्ही त्यांना हे देणार आहे। म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की मी त्यांना फक्त हे सांगतो की बाबांनो तुम्ही इतकं वर्ष
भाग बघितली होती, पण पंतप्रधानांचा बोलण्याचा उद्देश हे होता की आम्ही तुम्हाला पक्का घर, काही मोठा घर देणार नाही आहे, सपनों का घर सपने में देने वाले आहे. तर हे तुमचं सपनों का घर हे असं स्वप्नामध्ये असं होऊ शकतं. आणि आम्ही हे पण निर्णय घेतलेला आहे की याला एक चांगली पॅकिंग करून, खूप चांगली पॅकिंग करून आम्ही पंतप्रधानांना स्वतः माझ्या जिल्ह्यातले गोरगरिबांच्या वतीने एक पत्र लिहून की धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला घर बांधून दिलेले आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना हे आम्ही घर खूप चांगल्या पॅकिंग करून आम्ही त्यांनाही पाठवणार आहे. तर माझी अपेक्षा हे होती की 50,000 घर एका जिल्ह्यामध्ये जेव्हा सुरू होतील तर ते आपल्या बिझनेसवर कसा परिणाम झाला असता, वाळूचा असू द्या, हे ब्रिक्सचा असू द्या, स्टीलचा असू द्या, सिमेंटचा असू द्या, 50,000 घर बांधण्यासाठी किती लोकांना मजुरी मिळाली असती, ते काही नाही. आणि एकदाही आम्ही घर बांधून देणार. उद्याच्या कार्यक्रमामध्ये मी नाही म्हणत, मी आपल्याला पंतप्रधानांचे जे भाषण आहे की ज्याच्यामध्ये ते खोटं बोललेले आहे की 2022 मित्रों, 31 मार्च 2022 तक हर बेघर को घर देने का फैसला भारतीय जनता पार्टी सरकार ने किया है. मित्रों, ये मैं नहीं बोला, ये मेरे को याद हो गया, मैं इतनी मरतबा सुना हूं, दोनों ही बोल रहे थे. तो मैं आप सबसे भी अनुरोध करता हूं कि आइए, अगर हम इसके ऊपर अगर प्रेशर नहीं बनाएंगे, गरीब आदमी को क्या लेना देना है मुझे ये बताइएगा कि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट की इन्क्वायरी चल रही है, जग मारू द्या, त्यांना काय करायचे आहे, कोणाला फाशीवर लटकायचे आहे, कोणी गोंधळ करतो, कोणी हे सगळं करतो आणि त्याच्यानंतर गोरगरीब लोकांना सफर करावं लागतं. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की लास्ट इयर आहे, एक सेकंड, लास्ट इयर आहे सरकारचं, 2024 आले आणि हे पैसे आपल्याला खर्च करता आले नाही, हे स्कीम आपण चालू केली नाही तर पुढचे हप्ते आपल्याला मिळणार नाही. मी म्युन्सिपल कमिशनरला, कलेक्टरला सगळ्यांना हे सांगितलं, साहेब 50,000 घरांचा उद्दिष्ट आहे, कमीत कमी एक 5,000 10,000 घर आपण त्याचं उद्घाटन करू, काम सुरू करू. आणि त्याच्या उद्घाटनासाठी मी म्हटलं होतं की पंतप्रधानांना आपण बोलवू, कारण त्यांनाही समजू द्या की त्यांचे जे मंत्री या शहरामध्ये आहे ते फक्त फीत कापण्यासाठी नाही आहे, भाषणं देण्यासाठी नाही आहे. त्यांची जबाबदारी सगळ्यात जास्त होती, माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त जबाबदारी भागवत कराड साहेबांची होती, अतुल साळवे साहेबांची होती आणि आपले चुकचुक मंत्री कराड हे आपले दानवे साहेबांची होती. मंत्री आहे, मोठे मोठे मंत्री आहे. ठीक आहे, असं आहे की तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी निमंत्रण पत्रिका काढलेली आहे त्या संदर्भातलं निमंत्रण या सगळ्या मंत्र्यांना दिलंय का? मी आजच सगळ्यांच्याकडे पाठवलेले आहे, आज अधिकाऱ्यांनाही पाठवलेले आहे. आणि एक जे पत्र आम्ही तयार करणार आहे पंतप्रधानांना सगळ्या गरिबांच्या वतीने की आपने हमको घर दिए है, बहुत बहुत धन्यवाद. चुकलं ना त्याच्यामध्ये, प्रत्येक गोष्टीचं पंतप्रधान उद्घाटन करतात, तुम्ही पंतप्रधानांना बोलवलं नाही त्याच्यात. प्रत्येक गोष्टीचं उद्घाटन एकटेच करतात, तुम्ही त्याच्यात बोलवलं नाही. आमची अपेक्षा हे होती की कमीत कमी भूमिपूजन जे आहे हे यांनी केलं. नाही, उद्घाटनासाठी तर आम्ही सांगितलं होतं त्यांना की आपण पंतप्रधानांनाच बोलवू करते. तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की उद्या 5 वाजता या आणि तुम्ही बघा की कशा प्रकारचा एक छोटा कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहे. काही काही घरात हे घर आहे जे पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं, पंतप्रधान आवास योजना. मित्रों, मेरे नाम का जो घर है, मेरे नाम से, वो तुमने सपने में देखा था, मैं तुमको सपने में दे रहा. नाही, गरीब लोक जे आहे ना ते मतलब 2-3 ऍडजस्ट होते त्याच्यामध्ये.
तो सपनों का घर ये पंतप्रधान का सपनों में, और अगर कल के दिन ये दोनों मंत्री भी आ जाते हैं तो हम उनको भी देंगे. हाँ? आता किती त्याचं प्रोडक्शन सुरू आहे. त्याचं प्रोडक्शन सुरू आहे. हे सगळे पीएमओला पाठवणार आहेत पीएमलाही पाठवणार आहे. नाही नाही नाही, याचं एक चांगलं हे करून आणि त्याच्यावर आम्ही हे पण करणार आहे. उसका वोट कर. उसके ऊपर एक एक घर के ऊपर नाम भी लिखा रहने वाला है. हा, म्हणजे काही लोकांनी हे समजू नये की हे इम्तियाज जलीलने दिला. मी म्हणणार नाही, हे पंतप्रधानांचं आहे. मी त्याच्यावर लिहिणार आहे पंतप्रधान आवास योजना सौजन्य. तर याच्यावर उद्याही आम्ही जे वाटणार आहे तर हे सगळ्यांवर हे लिहिलेलं असेल. मला एक सांगा, हे सगळं चालू आहे, मध्ये प्रक्रिया सुरू होती, बंद झाली, ईडी झाली, ईडी झाली, सगळं झालं. मुळात त्याच्यात दोषी कोण आहे, जबाबदार कोण आहे, यासाठी त्याचं काही तुम्हाला सांगू शकाल? याच्यातला गुन्हेगार कोण आहे, दोषी कोण आहे, असं काही सांगू शकाल? मी चौकशी जेव्हा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये काही मनी ट्रायल झालेला नाही आहे, की पैसे कोणाला दिलेले आहे. हे त्यांचं म्हणणं हे आहे की एका कम्प्युटरवर बसून 3 टेंडर्स फाईल करण्यात आले होते आणि तिची कंप्लेंट जेव्हा ईडीकडे गेली, आणि काय आहे की हे छोटा मोठा प्रोजेक्ट नाही आहे ना, केंद्र सरकारचा पैसा म्हणजे खूप कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प आहे. 4,000 कोटींचा 4,000 करोड़ रुपए का प्रोजेक्ट है. तो इसमें जिसकी भी गलती हुई होगी, मेरा ये कहना है वो गरीब की क्या गलती है जिसको तुमने इतने साल टंगा के रखे हैं. और किसी न किसी ने तो जवाब देना चाहिए ना की भाई पूरे शहरों के अंदर मी आहे त्या कमिटीवर, तेव्हा त्याच्या अलॉटमेंटसाठी दिलेले आहे. हैदराबादला, भोपाळला दिलेले आहे, लखनौला दिले आहे. अनेक शहरामध्ये घर वाटून लोक तिथे राहायला गेलेले आहेत. आमच्याकडे काय तर जमीन नाही आहे. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये इससे रिलेटेड पुणे की भी एक बिल्डर का नाम आ रहा है जो हाईकोर्ट गया है. सर, जिसका मैं कहीं पर भी ये नहीं, मैं ना बिल्डर को पहचानता हूँ, ना बिल्डर से कोई लेना देना है. मैं सरकारी अधिकारी और जो मंत्री जिनके नाम के ऊपर है, तो पंतप्रधान ने है तो अपनी पार्टी के नाम से, अपने नाम से स्कीम चलाए हुए हैं. अगर तुम वो स्कीम ढंग से नहीं चला रहे हैं, उसका ठट्टा उड़ा रहे हैं, तो फिर दूसरे स्कीम का क्या हो रहा होगा करके तो हम मेरी तरफ से गिफ्ट जाने सर, हे याच्यावर आता वेगळं जास्त नको. सध्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या, संगमनेरच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरची स्थिती फक्त आता थेट सरकारवरच, म्हणजे सत्ताधाऱ्यांवरच बोट दाखवलं जातंय की यांचं राजकारण, काल राऊत म्हणाले की यांचं राजकारण हे खानावर अवलंबून असतं किंवा यांचं राजकारण याच्यावर अवलंबून असतं. आता जे स्थितीवर तुमचं काय म्हणणं, तुमचं काय आहे की याच्यामध्ये पोलिसांचं रोल जे आहे ते खूप संशयास्पद आहे. आम्ही स्वतः आणि हे सांगितलं होतं की हे जे हे घाणेरडे जे भाषण करणारे, हेट स्पीचेस देणारे जे आहे, कोणता चॅनलचं ते काय नाव होतं, सुदर्शन. हा, सुदर्शनचा हे जे संपादक आहे, त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने हेट स्पीचेसचा मुद्दा जेव्हा आला होता तर या सरकारला नपुंसक म्हटलं होतं. इम्पॉर्टंट आहे, तुम्ही काही कारवाई करत नाही. पोलिसांवर जेव्हा हे दबाव पडला तर त्यांनी FIR रितसरपणे रजिस्टर केली, पण अरेस्ट एकही केसमध्ये करण्यात आलेलं नाहीये. संगमनेरमध्ये जे झालं ते कशामुळे झालं, तोच घाणेरडा माणूस तिथे आला, ते भाषण संपल्यानंतर पुन्हा लोक रस्त्यावर आले आणि तोडफोड आपला करायला सुरुवात, तो भडकावण्याचं काम करत होता. कोल्हापूरच्या बाबतीत मला हे सांगायचे आहे आता की सरकारने हे स्पष्ट करून द्यावा की कोण कोणाची फोटो आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकत नाही. त्यांनी एक लिस्ट तयार करा, जसं आपण संघटनांच्या तयार करतो ना की हे संघटनावर आम्ही बंदी घातलेली आहे, हे संघटनावर बंदी घातलेली आहे, तर अशा या फोटोजवर आपण बंदी घातलेली आहे. कोणाच्याही मोबाईलमध्ये दिसलं की आपल्याला आपण तुम्हाला आत टाकू, कारण हे लोकशाही संपलेली आहे, आमच्या हुकुमशाही सुरू झालेली आहे. दुसरं म्हणजे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य एक ऐकलं. माझी हे एक अपेक्षा होती की एक महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे, पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी भाषा वापरलेली आहे की औरंगजेब की इतनी सारी औलादे कहाँ पे आ गए, तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना हे विचारतो की हे खरी गोष्ट आहे, या महाराष्ट्रामध्ये काही औरंगजेबांची औलाद आली असेल, मग गोडसेचीही खूप औलाद झालेली आहे, त्याच्या बाबतीतही बोला तुम्ही. गोडसेंचीही औलाद या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्याला दिसायला मिळतं. आम्ही हे लोकांना सांगतो की कोल्हापूर शहर जे आहे त्याला कुणाची वारसा लाभलेला आहे? छत्रपती शाहू महाराज 99% जे लोक जे रस्त्यावर आले होते दगड मारण्यासाठी, तोडफोड करण्यासाठी, त्यांना माहीतच नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो की छत्रपती शाहू महाराजांचं योगदान काय होतं. आणि त्या कोल्हापूर शहरामध्ये एका मोबाईलवर कोणी काहीतरी टाकतो आणि पूर्ण शहर बंद होतं. म्हणजे माझा मत मी काल मुंबईमध्येही स्पष्टपणे व्यक्त केलेला आहे, मंत्रालयामध्ये उभे राहून. इथे जे बसलेले लोक आहेत त्यांना माहीत आहे की पुढची सत्ता केंद्राची असू द्या, राज्याची असू द्या, आपण जोपर्यंत जाती धर्माचा तेढ आपण निर्माण करणार नाही, जोपर्यंत आपण या राज्यामध्ये, या देशामध्ये पोलरायझेशन करणार नाही, आपला हाल कर्नाटकासारखाच होणार. मग कुणाच्या फायद्यासाठी हे सगळं आहे? आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री असून विरोधी पक्ष बोलता है दंगा हो जाएगा, और वहां पे दंगा हो जाता. बाबा तुम्ही गृहमंत्री आहे, आपल्याकडे एक इंटेलिजन्स डिपार्टमेंट नावाचं एक डिपार्टमेंट असतं. कुठे काय चाललेलं आहे, इतकं सारे लोक जमा होतो आणि आपल्याला काही इंटेलिजन्सचं हे नाही आहे. मग अहमदनगरची पोलीस त्या भामट्याला कशाला परमिशन दिली भाषण देण्यासाठी? तो काय प्रवचन करण्यासाठी आला होता? तो काही धार्मिक मंत्र जपण्यासाठी आला होता का? तो भडकावण्यासाठी आला होता? याच्या बाबतीत तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने तुमच्या बाबतीत काय बोललेले आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे लोकांना परवानगी देत असेल तर कुठेतरी लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये हे झालेलं आहे की नाही हे सब होतं. आणि मी महाराष्ट्राची जनतेला मी धन्यवाद देतो की आज ते बळी पडत नाही. इतकं होऊन सुद्धा माझ्या शहराचा एक एक्झाम्पल देतो. किराडपुरामध्ये जे झालं फक्त एका एरियामध्ये, अभिमान वाटला मला, चांगलं वाटलं. एका एरिया पुरता मर्यादित राहिला होता. तुम्ही प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारताय की औरंगजेबाचा आरोपी ठेवायचा नाही तर कोणाचे फोटो ठेवायचे वगैरे असं सगळं म्हणताय. पण या सगळ्या गोष्टींचं तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय? आणि असंही आहे की त्याला पोलरायझेशनच्या इसके पीछे सब बीजेपी का हाथ है कट सर. म्हणतात, आता कट म्हणतात, त्याच्यामध्ये तुमचाही सहभाग आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो. पोलरायझेशनच्या या सगळ्या एकमेकांच्या एकमेकांना आरोप करणं, बोट दाखवणं, यामध्ये तुमचाही सहभाग आहे का अशी एक शंका निर्माण होते. माझी म्हणजे आमची सगळ्यांची, सर्वसामान्यांची अशी एक शंका उपस्थित होते की त्यांनी औरंगजेब काढला आणि तुम्ही पुन्हा गोडसे काढला, यामुळे पोलरायझेशनला आणखी जास्त बळ मिळतं का असा एक प्रश्न उपस्थित. मला एक प्रश्न विचारायचा आहे. या देशामध्ये आपण 75 वर्ष झाले. 75 वर्षामध्ये कधी आपण बघितलं काय की औरंगजेबच्या पोस्टर कुठे होतं, कोणी लावलं होतं औरंगजेबच्या? कोणत्या सभेमध्ये कोणी पोस्टर घेऊन हे तो नाचत होता, फिरत होता? 75 वर्षामध्ये सांगा एकदा तरी कुठे असा FIR रजिस्टर झालेला आहे? 2019 किंवा 2014 पकडा तुम्ही, त्याच्या अगोदर औरंगजेबच्या अशा ग्लोरिफिकेशन कुठे झाला होता? कुठे त्याच्या बाबतीत FIR रजिस्टर झाली होती? हे भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येतं आणि सत्तेमध्ये येऊन अचानक हे पोस्टर्स बाहेर निघतात. आता मी देवेंद्र साहेब तुम्हाला सांगतो की औरंगजेबची जे मजार आहे, जे कब्र आहे, ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. ते कोणी केलं प्रोटेक्ट? तर केंद्र सरकार, आर्किओलॉजी डिपार्टमेंट कम्स अंडर द प्राईम मिनिस्टर अँड द होम मिनिस्टर ऑफ द कंट्री. म्हणजे ते प्रोटेक्ट करतं. आणि हे म्हणजे दुसरा एक सांगण्यात आला होता की कोल्हापूरमध्ये टिपू सुलतान, आता टिपूलाही
विलेनच्या कॅटेगरीमध्ये आणलेले आहे. आता मी भारतीय जनता पार्टीतले हे सगळे लोक जो रस्त्यावर येऊन दिगड मारत आहे की टिपूचा हे कशाला टाकलं, तर मी त्यांना सांगतो की लोकसभेच्या लायब्ररीमध्ये, लोकसभेच्या पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये ओरिजिनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ओरिजिनल संविधानाची कॉपी आहे आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक ग्लास फ्रेम तयार करण्यात आलेला आहे की कोणीही हात लावू नये त्याच्यासाठी. मी गेलो होतो, मला बघायचं होतं की ओरिजिनल कॉपी मध्ये काय काय आहे. तर अनेक महापुरुषांचे फोटोज आहेत त्याच्यामध्ये, अनेक देवी देवतांचे फोटोज आहे त्याच्यामध्ये, अकबर बादशाहचा फोटो आहे त्याच्यामध्ये आणि टिपू सुलतानचाही फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ओरिजिनल संविधानामध्ये टिपू सुलतानची फोटो आहे. मग देवेंद्र फडणवीस साहेब उद्या आपल्या हातात टिपूची तलवार घ्या आणि दिल्लीला पळा आणि त्या पार्लमेंटच्या लायब्ररीवर हल्ला करा. ते जे पार्लमेंटमध्ये बुक आहे ज्याच्यामध्ये टिपूची फोटो आहे ते फाडण्याची हिंमत आहे का तुमच्यामध्ये? असेल तर सांगा, कधी चाललं तुम्ही, आम्हालाही बघायचे आहे. म्हणजे काय आहे की लोकांना कसं आपण भडकावायचं आहे. आणि भारतीय जनता पार्टी, मी असा एक स्टेटमेंट आलेला आहे मुंबईच्या पेपरमध्ये ही छापून आलेला आहे कि भारतीय जनता पार्टी सत्ता में आने के लिए लाशों का कारोबार कर सकती है. अगर इनके इतिहास में मैं अगर जाऊंगा तो बहुत दूर तक बात जाएगी. इससे ज्यादा स्पष्ट तरीके से मैं और बोल नहीं सकता हूं. हा प्रश्न विचारायचे. गोडसे म्हणजे तुम्ही म्हणाले की गृहमंत्री असं म्हणाले की औरंगजेब की इतनी औरंगजेब कहां से आए. गोडसे म्हणजे या फादर ऑफ द नेशन आपले महात्मा गांधी यांच्या हत्या करणारा गोडसे, त्याचा ग्लोरिफिकेशन जेव्हा या देशामध्ये सुरू आहे त्याचा ग्लोरिफिकेशन, मग मला हे सांगण्याचा अधिकार नाही आहे का की गोडसेची ही औलाद खूप झालेली आहे का या देशामध्ये? गोडसे काही महापुरुष होता का? तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. तो किलर म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला नाही बोलतो. प्रश्न असा आहे सर की टिपू सुलतानला आणलं, जसं त्यांनी टिपू सुलतानला आणलं की विलनच्या कॅटेगरीमध्ये आता आम्ही फक्त औरंगजेब नाही, आता टिपू सुलतानलाही. आणि हे रस्त्यावर फिरणारे जे लोक आहे, जे युवक आहे, त्यांना काही इतिहास माहीत नाही आहे. आमचा एक प्रामाणिक हे आहे आणि पहिल्यांदाही हे सांगितलेले आहे. मी स्वतः माझ्या पार्टीच्या बाबतीत बोलत नाही. मी स्वतः 400 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी काय झालं होतं, किती चांगलं होतं नाही होतं, किती वाईट होतं हे मला माहीत नाही आहे. एक राजा होतो, वाईट होतं, चांगलं होतं नाही होतं हे मला माहीत नाही आहे. पण 400 वर्षापूर्वी काही घडलं असेल त्याचा बदला तुम्ही आजच्या या काळात तुम्ही एका समाजावर घेणार आहे की 400 वर्षापूर्वी त्यांनी असं केलं. तर ऐका, हे सगळ्या लोकांना हे सांगतो मी की या देशामध्ये 1,500 किंवा स्पष्टपणे सांगता येत नाही, ज्या दलितांवर उच्च जातीच्या लोकांनी अत्याचार केलं होतं. कशा प्रकारचा अत्याचार केला होता उच्च जातीच्या लोकांनी या देशामध्ये राहणारे? तर काय आज दलित समाजाने हे सांगायचं की नाही, त्या काळात तुम्ही आम्हाला इतकं त्रास दिला, आता आम्ही तुमचा बदला घेणार आहे, हे करायचं आहे? हे खरी गोष्ट आहे का नाही आहे? या देशामध्ये जगणारा दलित समाज कशा जगत होता, किती वर्ष त्यांना कसा त्रास सहन करावा लागत होता, कशा प्रकारे उच्च जातीचे लोक दलित समाजाला कशा प्रकारे हँडल करत होते. मग त्यांनी हे सांगायचंय का नाही तुम्ही आम्हाला खूप त्रास दिले, आता आम्ही तुमचा बदला घेणार आहे? हे कुठेही थांबणार नाही. इतिहास इतिहास आहे.
सर औरंगाबाद नाम को लेकर शरद पवार को धमकी दी गई, उसे भी ना जाए पूरा दावत कर बना दिया जाएगा। इसके पीछे आरएसएस। सर आप मेरे मोबाइल के अंदर देखेंगे तो मेरे मोबाइल में भी मुझे भी है तो व्हाट्सएप कॉलिंग के ऊपर बहुत कॉल्स आते हैं, मुझे भी मतलब बहुत सारे व्हाट्सएप के ऊपर मैसेजेस आते हैं जान से मारने की, तेरा भी गेम कर डालेंगे, तुझे भी वो खत्म कर देंगे। तो ऐसे मैसेजेस आते रहते हैं। मैं तो ताज्जुब करा की मतलब इतना बड़ा भाऊ बनाया जा रहा है आज लोकांना, खूप साऱ्या नेत्यांना असं मतलब अशा प्रकारचे हे मी कधी केलं नाही पोलिसांना.